नमस्कार, मी विनोद तळेकर. एनडीटीव्ही मराठी एक्सप्लेनर मध्ये आपलं स्वागत आहे. आज दोन एक्सप्लेनर पुन्हा एकदा. यापैकी एक एक्सप्लेनर आहे ते म्हणजे भारत 5th जनरेशन फायटर जेट्स तयार करणार आहे स्वतः, म्हणजे मेक इन इंडिया. आणि दुसरं एक्सप्लेनर आहे ते म्हणजे एका चित्रपटाबद्दलचं. हेराफेरी 3 हा चित्रपट पुन्हा एकदा त्याची घोषणा झाली आहे, मात्र त्यात परेश रावल काम करणार नाही आहेत. काय कारण आहेत हे या एक्सप्लेनरमधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात पहिल्या एक्सप्लेनरनं. आजचं आपलं पहिलं एक्सप्लेनर सुरू करण्याआधी एक ताजी बातमी पाहूयात. पाकिस्तानला लागून असलेल्या राज्यांमध्ये गुरुवारी पुन्हा मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये हे मॉक ड्रिल होणार आहे. या चारही राज्यांमध्ये पाकिस्तान बॉर्डरला लागून जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रिल पार पडणार आहे. या मॉक ड्रिलमध्ये पुन्हा सायरन वाजवला जाणार आहे. नागरिकांना युद्धादरम्यान काय करायचं याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी आहे, मात्र पाकिस्तानचा काहीही भरोसा नाही, कारण पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांची फॅक्टरी. पाकिस्तानसह चीन आणि बांगलादेश सारखे कुरापतखोर शेजारी भारताला मिळाल्यानं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं म्हणत भारताला कायम सतर्क राहावं लागणार आहे. भारताच्या याच युद्ध सज्जतेचं पुढचं पाऊल काय आहे या संदर्भातलं आजचं आपलं हे एक्सप्लेनर. या संदर्भातली बातमी काय आहे ती अगोदर आपण जाणून घेऊया. 5व्या पिढीची म्हणजे 5th जनरेशनची फायटर जेट्स तयार करण्याच्या प्रकल्पाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ग्रीन सिग्नल दिलाय, म्हणजे या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ही फायटर जेट्स भारतातच तयार होणार आहेत. म्हणजे मेक इन इंडिया अंतर्गत हा प्रकल्प विकसित होणार आहे. ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट म्हणजेच AMCA या प्रकल्पाअंतर्गत ही 5th जनरेशनची जेट्स फायटर जेट्स तयार केली जाणार आहेत. ही अशी 5व्या पिढीची जेट्स तयार करणं ही भारताची या घडीची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. माणसांच्या जशा पिढ्या असतात तशा शस्त्रास्त्रांच्या आणि लढाऊ विमानांच्या सुद्धा पिढ्या असतात. फायटर जेट्सची क्षमता, तंत्रज्ञान, डिझाईन यावर आधारित लढाऊ विमानांचं जे वर्गीकरण केलं जातं त्याला लढाऊ विमानांच्या पिढ्या किंवा जनरेशन्स, फायटर जेट्सच्या जनरेशन्स असं म्हणतात. या पिढ्या कोणत्या आणि सध्या फायटर जेट्सची कितवी पिढी सुरू आहे हे आपण समजावून घेऊया. फायटर जेट्सच्या पहिल्या पिढीमध्ये जेट इंजिन वापरून बनवलेली वेगवान विमानं होती. ही विमानं दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी विकसित करण्यात आली होती. मेसर्समिट BF-109 आणि MiG-15 ही पहिल्या पिढीची विमानं आहेत. तर फायटर जेट्सच्या दुसऱ्या जनरेशनमध्ये तयार झालेल्या विमानांचा वेग आणि उंची जास्त होती. याशिवाय शस्त्र वाहून नेण्याची या विमानांची क्षमताही जास्त होती. MiG-21 आणि F-104 ही दुसऱ्या पिढीतल्या लढाऊ विमानांची उदाहरणं. तर लढाऊ विमानांच्या तिसऱ्या पिढीमधल्या विमानांमध्ये रडार आणि एअर टू एअर म्हणजे हवेतून हवेत क्षेपणास्त्रांचा मारा करणं शक्य झालं. F-15 आणि MiG-29 ही विमानं फायटर जेट्सच्या 3rd जनरेशनचं प्रतिनिधित्व करतात, म्हणजे त्या पिढीतली ही विमानं होती. लढाऊ विमानांची पुढची पिढी म्हणजे चौथी पिढी, 4th जनरेशन. लढाऊ विमानांच्या चौथ्या पिढीमध्ये हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षेपणास्त्राची क्षमता विकसित झाली होती. F-16 आणि सुखोई 27 ही विमानं या चौथ्या पिढीमध्ये मोडतात. आणि सध्या सर्वाधिक देशांमध्ये म्हणजे जगभरात 5व्या पिढीतली लढाऊ विमानं वापरली जात आहेत. 5व्या पिढीमधल्या लढाऊ विमानांमध्ये स्टिल्थ तंत्रज्ञान विकसित झालं. म्हणजे स्टिल्थ तंत्रज्ञान हे 5व्या पिढीच्या विमानांचं वैशिष्ट्य आहे. हे स्टिल्थ तंत्रज्ञान म्हणजे काय, जे रडारला ओळखता येत नाही असं हे तंत्रज्ञान आहे. म्हणजे हे विमान आपल्या हद्दीत आलं हे शत्रूच्या रडारला समजेपर्यंत हे विमान आपलं काम करून परत सुद्धा जातं. तसंच या विमानांमधली इंजिन्स जास्त शक्तिशाली आहेत. F-22 आणि F-35 ही विमानं सध्या 5व्या पिढीमध्ये गणली जातात. सध्या लढाऊ विमानांची 6वी पिढी विकसित केली जाते. अनेक देश त्या कामाला लागलेले आहेत. या 6th जनरेशनमध्ये एअरक्राफ्टचं डिझाईन, इंजिन आणि शस्त्र प्रणालींमध्ये अधिक प्रगती अपेक्षित आहे. हे सगळं झालं लढाऊ विमानांच्या पिढ्यांबद्दल. भविष्यात युद्ध ही कशाच्या आधारावर लढली जातील, तर भविष्यात युद्ध ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लढली जाणार आहेत. म्हणूनच सध्या भारतानं ही 5व्या पिढीची विमानं मेक इन इंडिया म्हणजेच भारतातच तयार करण्याचं मोठं आव्हान स्वीकारलंय. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला 5व्या पिढीतल्या विमानांची तीव्रतेनं गरज भासू लागली आहे. भारताकडे अत्यंत हुशार, चाणाक्ष, शूर आणि कर्तबगार असे पायलट्स आहेत. मात्र त्यांच्या जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञान नसेल
तर भविष्यात युद्ध लढणं हे कठीण होत जाईल आणि फायटर जेट्सच्या बाबतीत रशिया किंवा फ्रान्स यासारख्या परराष्ट्रांवर सुद्धा आपण किती काळ अवलंबून राहायचं हा सुद्धा मुद्दा आहेच. आणि हीच गरज ओळखून भारतानं आता 5व्या पिढीतली विमानं तयार करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलंय. भारतीय वायुसेना ही जगातली 4थ्या ताकदीची वायुसेना आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर रशिया, तर 4थ्या क्रमांकावर भारत. म्हणजे भारताचा नंबर लागतो 4था. भारताकडे सध्या लढाऊ विमानांच्या 31 स्क्वॉड्रन्स म्हणजे तुकड्या आहेत. ज्या देशाकडे लढाऊ विमानांच्या 42 स्क्वॉड्रन असतील तो देश हवाई क्षमतेच्या बाबतीत सुसज्ज असा देश समजला जातो. त्यामुळे भारताला अजून 11 स्क्वॉड्रन्स तयार करायच्या आहेत हवाई क्षमता परिपूर्ण करण्यासाठी. आता आपण लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रन म्हणजे नेमकं काय ते नीट समजावून घेऊयात. कारण फक्त आकडेवारी सांगणं हा आमचा उद्देश नाहीये, तर प्रत्येक विषयाची सखोल माहिती देणं हा आमचा उद्देश आहे. तर स्क्वॉड्रन म्हणजे लढाऊ विमानाच्या तुकड्या. भारतीय वायुसेनेच्या प्रत्येक तुकडीमध्ये 18 विमानं असतात. भारताकडे सध्या सुखोई 30च्या 12 स्क्वॉड्रन्स आहेत. म्हणजे 18 विमानं असलेल्या 12 स्क्वॉड्रन्स आहेत. त्या खालोखाल जग्वारच्या 6 स्क्वॉड्रन्स भारताकडे आहेत. MiG-21च्या 4 स्क्वॉड्रन्स सध्या भारतीय वायुसेनेत कार्यरत आहेत. तर मिराज 2000च्या 3 आणि MiG-29च्या 3, याशिवाय LCAची 1 स्क्वॉड्रन आणि राफेल जी नव्यानं इंडियन एअरफोर्समध्ये दाखल झाली आहेत त्या राफेलच्या 2 स्क्वॉड्रन्स सध्या भारतीय वायुदलात कार्यरत आहेत. भारताच्या ताफ्यात ही विमानं असली तरी सुद्धा त्यापैकी MiG-21 आणि MiG-23 त्याचबरोबर MiG-29 ही विमानं आता जवळपास रिटायर्ड झालीत आणि या विमानांचा उल्लेख सध्या फ्लाइंग कॉफिन असा केला जातो, कारण याचे अनेक अपघात झालेले आहेत आणि वैमानिक आपण या अपघातांमध्ये गमावलेले आहेत. आता आपण पाहूयात भारताला या 5व्या पिढीच्या फायटर जेट्सची का गरज आहे या संदर्भातली माहिती. सध्या चीन 6व्या पिढीची विमानं तयार करतोय, तर दुसरीकडे चीन 5व्या पिढीची लढाऊ विमानं पाकिस्तानला देणार आहे. नुकतीच ती बातमी आली, तुम्ही सुद्धा वाचली असेल. चीन आणि पाकिस्तान हे दोघेही भारताचे शत्रू आहेत. त्यामुळे शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी तुल्यबळ लढाऊ विमानं भारताला तयार ठेवावी लागतील. चीनकडे 5व्या पिढीतली लढाऊ विमानं J-20ची संख्या 250च्या आसपास आहे, तर J-35 ही तुलनेनं अधिक ॲडव्हान्स अशी विमानं चीन वेगानं विकसित करतोय. 5व्या पिढीतली J-35 ही विमानं आहेत. अशी 40 विमानं 2029 पर्यंत चीन पाकिस्तानला देणार आहे. तसंच तुर्की सुद्धा पाकिस्तानला ही 5व्या पिढीतली विमानं देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानला 5व्या पिढीतली विमानं त्याच्या मित्र राष्ट्राकडनं मिळणार आहेत. त्यामुळे भारत सावध झाला आणि भारतानं आपल्या या प्रकल्पाची घोषणा केली आहे. भारतानं 5व्या पिढीतल्या लढाऊ विमानं तयार केली की भारताच्या हवाई दलाची संपन्नता आणि सुसज्जता आणखीन वाढणार आहे. भारत 5व्या पिढीतली जी लढाऊ विमानं तयार करतोय त्यांचं वैशिष्ट्य काय असेल ते आपण पाहूयात. आधुनिक स्वरूपाचं स्टिल्थ तंत्रज्ञान या विमानांमध्ये असणार आहे. स्टिल्थ तंत्रज्ञान म्हणजे रडार यंत्रणा हे विमान ओळखू शकत नाही किंवा ओळखण्यात त्याला अडचणी येतात. रडारला हे विमान डिटेक्ट करता येत नाही आणि या विमानाची उड्डाण क्षमता ही 1 मॅकपेक्षा त्याच्या वेगाचंही परिमाण आहे 1 मॅकपेक्षा जास्त असणार आहे. ही लढाऊ विमानं वेगवेगळ्या सेन्सर्सनी गोळा केलेला डेटा एकत्र करून पायलटला युद्धभूमीचा प्रत्यक्ष फोटो किंवा दृश्य दाखवू शकतात. म्हणजे व्हर्च्युअल इमेज ते तयार करू शकतात आणि ही लढाऊ विमानं इतर विमानं, ड्रोन्स आणि कमांड सेंटरशी एकत्र समन्वय साधून रिअल टाईम डेटा शेअरिंग म्हणजेच ज्यावेळी जे घडतंय त्याचा मेसेज त्याच वेळी पोहोचवू शकतात. आणि या विमानांमध्ये अत्याधुनिक AI अशी यंत्रणा सुद्धा आहे. त्याच्या मदतीनं ऑटो टार्गेट सेटिंग करता येतं. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पायलटच्या मदतीनं लक्ष्य अचूकपणे उद्ध्वस्त करणं या विमानांना शक्य आहे. हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धामध्ये ही विमानं उपयोगी ठरतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या राफेल आणि सुखोई विमानांनी पाकिस्तानच्या F-16 जेट्सचा मुकाबला केला. पण अत्याधुनिक स्टिल्थ तंत्रज्ञान असलेली विमानं हे युद्धसज्जतेचं आता प्राधान्य आहे. सध्याच्या घडीला अमेरिका, रशिया आणि चीन हे 6व्या पिढीची लढाऊ विमानं तयार करतायत. अशावेळी भारत लढाऊ विमानांच्या बाबतीत अजून तरी 1 पिढी मागे आहे. अजून आपण 5व्या पिढीची विमानं तयार करण्याचं बोलतोय. त्यातही भारतानं हाती घेतलेला हा ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट म्हणजेच AMCA हा स्वदेशी कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा प्रकल्प सुद्धा लगेचच पूर्ण होणार नाही आहे. तर त्यासाठी 2035 साल उजाडणार आहे. म्हणजे अजून 10 वर्षांनी. त्याआधी भारताला 5व्या पिढीची लढाऊ विमानं तयार करून
भविष्यातल्या युद्धासाठी सज्ज राहावं लागणार आहे. आपण आपल्या माणसांच्या बाबतीत नेहमी एक वाक्य वापरतो, ते म्हणजे पुढची पिढी हुशार आहे. नेक्स्ट जनरेशन इज ऑलवेज स्मार्टर. तसंच लढाऊ विमानांच्या बाबतीत सुद्धा आहे. आता आपण लढाऊ विमानांच्या 4थ्या आणि 5व्या पिढीमध्ये नेमका काय फरक आहे तो सुद्धा जाणून घेऊया. 4थ्या पिढीतली राफेल आणि तेजस या विमानांमध्ये स्टील्थ क्षमता असली तरी ती क्षमता काही प्रमाणात रडारवर ओळखली जाते. 5व्या पिढीतली F-35 आणि Su-57 ही विमानं रडारवर ओळखली जाऊ शकत नाहीत. तर 4थ्या पिढीतल्या विमानांच्या उड्डाणाची गती कमी असते, त्यामुळे या विमानांना जास्त इंधन लागतं. आणि 5व्या पिढीतली लढाऊ विमानं ही सुपरसॉनिक गतीनं म्हणजे अतिशय वेगानं उड्डाण करतात. आवाजापेक्षा वेगवान अशी त्यांची गती असते, त्यामुळे इंधनाची बचत होते. 4थ्या पिढीतल्या विमानांमध्ये जे सेन्सर्स आहेत त्यातला प्रत्येक सेन्सर हा वेगवेगळा डेटा पाठवतो आणि मग तो एकत्र करावा लागतो. तर 5व्या पिढीतल्या लढाऊ विमानांमध्ये सेन्सर्स फ्युजनची सिस्टीम म्हणजे एकत्रीकरणाची सिस्टीम आहे, त्यामुळे वेगवेगळ्या सेन्सर्सनी पाठवलेला डेटा हा एकत्रित होऊन पूर्ण डेटा समोर येतो. आणखी एक फरक म्हणजे 4थ्या पिढीतल्या तेजस आणि राफेलमध्ये या विमानांबरोबर उडणाऱ्या इतर विमानांशी समन्वयाचं नेटवर्किंग तुलनेनं कमी आहे. तर 5व्या पिढीतल्या विमानांमध्ये इतर विमानं आणि ड्रोन बरोबर अचूक समन्वय साधण्याची क्षमता सुद्धा आहे. तर हा 4थ्या आणि 5व्या पिढीतल्या विमानांमधला हा फरक आहे. भारताच्या या 5व्या पिढीतल्या लढाऊ विमानांच्या निर्मितीबद्दल तज्ज्ञांचं नेमकं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया. भारत एक 5th जनरेशन एअरक्राफ्ट बनवतो आहे भारतात. ही अत्यंत चांगली बातमी आहे. त्याकरता आपल्याला अतिशय हाय एंड टेक्नॉलॉजीची गरज आहे आणि भारतातलं प्रायव्हेट सेक्टर, भारतातलं DRDO आणि HAL या सगळ्यांच्या मदतीने हे एअरक्राफ्ट बनणार आहे. आणि हे अतिशय अत्याधुनिक असं एअरक्राफ्ट असेल ज्यामुळे आपल्याला आपले शत्रू चीन आणि पाकिस्तान यांच्याशी लढण्याकरता मदत मिळेल. अर्थात हे बनवण्याकरता खूप वेळ लागेल, परंतु आपण याकरता प्रयत्न सुरू केले आहेत. याकरता सगळ्यांचं कौतुकच करायला पाहिजे, कारण जी शस्त्र मेक इन इंडिया खालती बनतात ती आपल्याला जास्त उपयोगाची असतात आणि त्यामुळे जर लढाई झाली, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला कोणाची वाट पाहावी लागत नाही. एकूणच काय तरी या प्रकल्पाला जरी वेळ लागणार असला तरी या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतायत. भारत सध्या स्वदेशी बनावटीची 5व्या पिढीतली लढाऊ विमानं तयार करणार आहेच, पण त्याशिवाय भारताला अमेरिकेकडून लॉकहीड मार्टिन F-35 ही लढाऊ विमानं खरेदी करण्याचा पर्याय सुद्धा आहे. सध्या ही 1000पेक्षा जास्त लॉकहीड मार्टिन विमानं 20पेक्षा जास्त देशांमध्ये तैनात आहेत. सर्वाधिक विक्री झालेली अमेरिकेची ही विमानं आहेत. $80 मिलियन प्रति जेट म्हणजे साधारणपणे 682 कोटी प्रति जेट इतकी त्याची किंमत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2025मध्ये या विमान खरेदीची ऑफर आपल्याला दिली होती, मात्र त्यावर काही निर्णय अजूनही झालेला नाही आहे. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन बरोबरच रशियानं भारताला सुखोई 57 फेलन या लढाऊ विमानांची ऑफर दिली होती. आता भारत स्वतःची लढाऊ विमानं सुद्धा तयार करतोय. पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारताच्या कुरापती काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीननं उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली होती. सध्या पाकिस्तान 80% शस्त्र हा चीनकडून घेतो. असे दोन विघातक शेजारी असताना भारताला लष्करी सामर्थ्यामध्ये स्वतःचा दबदबा ठेवावा लागणारच आहे, कारण जगात शांतता राखण्यासाठी युद्ध सज्जता असणं हा महत्त्वाचा उपाय समजला जातो. एकमेकांच्या लष्करी सामर्थ्याला वचकून राहिलं तरच देश शांत बसू शकतील असा त्याचा अर्थ आहे.